नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेले होते. तर दर्शनाला आम्ही एंट्री केलीच होती. तर तेवढ्यात माझ्या नंदेचा मला फोन आला, यांना फोन आला सॉरी, की आम्ही घरी येतो आहे म्हणून आणि कुठे आहे. तर आम्ही अगदी खंडाळ्याच्या म्हणजे आमच्या घरून निघलो होतो. 5-1 मिनटानंतर फोन आला. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्ही 10पर्यंत येणार आहे. पण ते काय तोपर्यंत आलं नाही, कारण घरचं आणि मुलांचं आवरणं एवढं सोपं नसतं. ज्याला त्याला ज्याचं त्याचं आवरून यायचं असतं. आणि आम्ही पण आमचं सगळं आवरून 11-12पर्यंत, 12 नंतर आम्ही दर्शनाला निघलेलो होतो. तर इथे आम्ही पोल्ट्रीमध्ये आलेलो आहोत. तर त्यांना न्यायच्या आहेत कोंबड्या. उतूर जुन्नर साईडने ज्या आहेत ह्या कोंबड्या जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या नवले पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्या कुठे चाललेल्या आहेत. आता आळाफाटा साईडनं ह्या कोंबड्या चाललेल्या आहेत. आणि गावरान जे आहे ते मुलांना अंडे खूप आवडतात, म्हणून त्यांनी इथून ह्या कोंबड्या घेऊन गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने खूप लांब लांबून आपल्या पोल्ट्रीमध्ये जरी कोंबड्या घेऊन जात असली तरी एवढ्या लांब अजून कोंबड्या गेलेल्या नाही. तर यांनी पाठीमागं एकदा अशाच कोंबड्या हे घेऊन गेले होते. त्याचा पण आपण व्हिडिओ टाकलेलाच नाही आहे, काढून ठेवलं आहे पण मी टाकलाच नव्हता. व्हिडिओकडे माझं जरा जास्तच दुर्लक्ष होतं आहे. मग आम्ही आल्यानंतर मला वाटतं की चहा पाणी केलं, लवकर चहा घेतला आणि केक आणला होता यांच्या बड्डेला आम्ही, ते छोटासा यांनी. तर तो केक कट केला, केक खाल्ला. थोडासा ज्याला खायचं असेल त्यांनी, कारण दुपारची वेळ होती आणि चहा काही कोणी एवढा घेतला नाही आहे. मग बड्डेचा केक कट तो पण यांनी केला नाही आहे, तो पण मुलांनीच कट केला आणि सगळ्यांनी छोटासा सेलिब्रेशन केलं त्यांच्या पद्धतीने. आता कोंबड्या पकडायला तुम्हाला सांगते की खूप दिवसांचे हे कोंबड्या मी पकडतच नाही आहे, कारण हे कोंबड्या हाती लागत नाही, मी वारंवार सांगते. तर मी माझे भाचे जे आहे पप्पू यांना म्हटलं की चला इथं उतरा पोल्ट्री फार्ममध्ये आणि जरा मदत करू लागा, कारण कोंबड्या पकडायच्या आहेत आणि कोंबड्या पण न्यायच्या आहेत. तर ह्या कोंबड्या अगदी हाती लागत नाही आहे. तर शेवटी माझ्या नणंदबाई पण वैतागल्या की म्हटलं नको देऊ मला त्या कोंबड्या, ह्या बारीकच मला कोंबड्या दे, जे पिल्लं होते ते दे. म्हटलं नाही, आता आल्याच आहेत आणि मुलांची तुमच्या आशाच आहे अंड्यांची, तर तुम्ही आता अंड्यांच्या कोंबड्याच घेऊन जा. म्हणून जे आहे तर खूप वेळ लागला आम्हाला 3 कोंबड्या पकडता. आणि आर्यन जे आहे तर बघा, स्मार्ट आर्यन माझा, तर त्याने म्हणजे तरी पण 20-25 मिनटात 3 कोंबड्या पकडल्याच. याच्यामध्ये मला एकही कोंबडी पकडता आली नाही आहे. त्यामुळे कोंबड्यांचे कस्टमर हे मी करत नाही आहे. याची माझी इतकी हालत बेकार होते ना कोंबड्या पकडायला, तर मी आता हे कस्टमर करत नाही आहे. आणि कस्टमर जे आहे तर हे मी त्यांनाच हे कोंबड्या पकडायला लावते. ज्याला न्यायचे असेल त्यांनी ते पकडतं, त्याच्या पद्धतीने घेऊन जातं, कारण मला थकायला पण एवढं जमत नाही आहे. मला कोंबड्यांच्या मागं पळत बसायचं, मग ते हाती लागले तर लागेल किंवा नाही लागणार. कोंबड्या पकडल्यानंतर बांधायचा ताण वेगळाच असतो. व्यवस्थित नाही बांधता आलं तर ते पण एक नवीन वेगळंच. तर चला, ह्या कोंबड्या ज्या आहेत पकडलेल्या आहेत. आता कोंबड्या पकडलेल्या आता आम्ही बाहेर घेऊन चाललेलो आहेत. माझे जे भाचे आहेत प्रिया, त्या अगदी घाबरल्या आहेत की कोंबड्या कसं पकडलात मामी, तुम्ही कोंबड्या कसं पकडलात, कारण ते तुम्ही कसं करू शकता. म्हटलं अहो कोंबड्या आहे, कसं करू शकतो, म्हणजे कोणीही पकडू शकतं, त्याला सवय पाहिजे असते. तर सवय हळूहळू होता सगळ्या गोष्टींची सवय होऊन जात असते. तर आता हे कोंबडे जे आहे तर हे बघा, अगदी नाजूक पद्धतीने माझी भाजी आहे प्रिया, तर हे हात लावतात कोंबडीला, म्हणजे जसं की खूप सॉफ्ट आहे आणि कसं याला मारतात, कसं याला खातात, असं खूप त्या बोलत होत्या. तर बघा किती घाबरलेली आहे प्रिया, अगदी कोंबडीला हातात पण घेणार नाही, हात पण लावणार नाही, अशा पद्धतीने प्रिया बोलल्या. म्हटलं तुम्ही पण प्रिया एखादी जाळी वगैरे करा आणि तुमच्या मुलीसाठी अंड्यांची सोय करा. तर म्हटलं बघेल मामी, मी प्रयत्न करेल की जाळी करेल, कारण प्रियांचा जो घराचा व्हिडिओ आहे तो मी मागे चॅनलवर टाकलेला आहे. खूप सुंदर बंगला आहे प्रियांचा, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेलाच आहे. तर बघा, आर्यन एक्सायटेड, बघा आर्यनचे 2-2 कोंबड्या हातात पकडलेल्या आहेत आणि मी बहुतेक इथं बांधून देत आहे कोंबड्या. तर हे बघा, हे दोघंही मुलं किती छान खेळत आहेत. तर ही प्रियांची मुलगी आहे, फॉरेनर दिसते एकदम, म्हणजे व्हिडिओमध्ये तर एवढी दिसून येत नाही, रिअलमध्ये इतकी गोरी आहे ना, अगदी अमेरिकनच दिसते आणि बोलायला पण खूप हुशार आहे. तर हा माझ्या नंदेचा मुलगा, त्यांच्या मल्हार आहे. तर हा इथे व्हिडिओमध्ये दिसला तर तुम्हाला दिसेल, पण व्यवस्थित घेतलेला नाही, इथे अंधार येतो अचानक कॅमेरेचा. तर आता चला, हे बघा हा मल्हार जरा दिसलेला आहे. तर आता इथे जो आहे मल्हारसाठी या कोंबड्या चाललेल्या आहेत अंड्यांच्या. तर आता इथे मी पिल्लं पकडायला लावलेले आहेत. हे कमी म्हणजे हे जे पिल्लं आहेत ना, तर हे 300 रुपयाला एक मी पिल्लू इथे रेट आता 3 महिन्याचे झाल्यानंतर देत असते. तर हे पिल्लं आता थोडेच राहिले आहे, तर याच्यातले पण त्यांनी 5 पिल्लं त्यांना दिलेले आहेत. म्हटलं आता हे काळजीने सांभाळा आणि जीव लावा या पिल्लांना, आणि याची काही गॅरंटी वॉरंटी नाही आहे, एकदा गेल्यानंतर पैसे द्यावेच लागतात, असंही मी त्यांना सांगितलं. म्हणजे सांगावंच लागतं आपल्याला, कारण यांनी मागे माझ्याकडून जेवढे पिल्लं नेले तेवढे पिल्लं यांचे मांजरीने खाऊन घेतले आणि खाल्ल्यानंतर जे आहे तर पिल्लंच राहिले नाही. म्हणून आता त्या ह्यावेळीसुद्धा सेकंड टाईम आपल्याकडे
पिल्लं आणि कोंबड्या अंड्यांच्या घ्यायला आल्या होत्या. आता एवढं लांबून आल्यानंतर आपल्याला नाही पण म्हणता येत नाही आहे, म्हणून इथे जे आहेत 5-1 पिल्लं जे आहेत मग त्यांना हे पण मी दिले होते बारीकमधले, कारण ह्या पण कोंबड्या एखाद्या वेळेस पुढच्या महिन्यातच अंड्याला यायला पाहिजे आणि 4 महिन्याच्या होतील या पुढच्या महिन्यामध्ये. तर ह्या आर्यनच्या फेवरेट आहेत ना, ह्या तो देत नाही आहे. अगदी चॅप्टर पद्धतीने त्याने त्याच्या फेवरेट कोंबड्या तो कुणाला देत नाही आहे. अगदी मी त्याचं खूप वेळा बघत असते ना, तर तो म्हणतो की माझ्या कोंबड्या कुणालाच द्यायच्या नाही आहे, माझ्या ज्या कोंबड्या आहेत ह्या माझ्याच आहेत आणि ते 3-4 कोंबड्या माझ्या कोणाला द्यायच्या नाहीत. आम्ही त्या कोंबड्या कुणाला देत पण नाही आहे आणि पकडतो पण आर्यनच. तर आता ज्या आहेत ह्या कोंबड्या कॅरेट दिलेल्या आहेत, तर कॅरेटमध्ये पूर्ण पॅक करून आता ह्या बांधून घ्यायच्या आहेत. बांधल्यानंतर ह्या पॅकिंग करून आता जाणार आहे ह्या, मला वाटतं मला त्यांच्या गावाचं नाव पिंपरी पेंढर असं काहीतरी गावाचं नाव आहे माझ्या नंदेचं आणि साधारण आळाफाटा तिथून थोडासाच अंतरावर लांब राहतो. तर तर नेहमी जे आहेत हे माझे भाचे आहेत पप्पू, तर हे त्यांना सोडवायला तिथे जात असतात. म्हणजे हे त्यांच्या मावशीला सोडवायला नेहमी जात असतात. यावेळी सोडवायला त्यांना रिझन आहे, प्रिया पण आहे आणि आणखीन मावशी पण आहे, प्लस इथे कोंबड्या पण न्यायच्या आहेत. तर एक दिवस अगोदरच येऊन पप्पूंनी ज्या आहेत कोंबड्या बुक केल्या होत्या असं म्हटलं तरी चालेल आणि त्यांना वाटलं की मामी नाही म्हणतात की काय मामी असं, तर मी नाहीच म्हटले होते अगोदर, पण मग हे म्हटले की नाही लहान मुलांचं इथं आपण देऊन टाकूया कोंबड्या, कारण कसं आहे की त्या भागामध्ये ज्या आहेत ना तर ह्या कोंबड्या मिळत पण नाही लवकर आणि त्याच्यामुळे खात्रीशीर आणि गॅरंटेड कोंबड्या त्यांनी इथूनच नेलेल्या आहेत. कोंबड्या ज्या आहेत हे पिल्लं जे आपल्याकडून ज्यांनी नेलेले आहेत ना, तर त्यांची अजिबात पिल्लं जे आहे मेलेले नाही आहेत. आणि मी अशीच म्हणजे तिकडनं जशी गणपती बाप्पाच्या दर्शनावरून आले ना, तर तशी चहा पाणी केला आणि लगेच पोल्ट्रीमध्ये आले, कारण कामाचं पोल्ट्रीचं जर काम म्हटलं तर माझ्या एकदम एक्सायटेड असते. अंडे द्यायची म्हटले किंवा काहीतरी दुसरं काम करायचं म्हटलं तर मी पोल्ट्रीमधलं काम, तर मला खूप आनंद होतो. आणि अशा पद्धतीने आर्यनकडे 2-3 पिल्लं आहेत. आता हे पिल्लं पॅकिंग होणार आहे आणि जाणार आहे मल्हार यांच्या घरी. तर मल्हार हे आमचे भाचे आहेत, सगळ्यात लहान भाचे येतील मल्हार आमचे, म्हणजे सगळ्या नंदांमधले सगळ्यात लहान भाच्यांचा मांजा आहे तो मल्हारकडेच आहे. तर अशा पद्धतीने अंश आणि प्रियांची जी मुलगी आहे त्या पण ते खूप दोघं वेगळेच खेळत आहेत, कारण त्यांना खूप आनंद होतो आहे, एकमेकांमागे पळत आहेत, गप्पा मारत आहेत. तर अंशला पण खूप छान वाटलं. आणि इथे कोंबड्या ज्या आहेत कॅरेटमध्ये भरून व्यवस्थित पॅक करून द्यायच्या आहेत. आता त्याच्यावरती जे आहेत कुठे जाऊ नये पळू नये म्हणून गोणी टाकायची आहे आणि त्यांना जे आहेत जाता जाता जे आहे तर कोंबडीने अंडं पण दिलं होतं असं त्यांनी मला फोनवरती सांगितलं की बोनसमध्ये एक अंडं पण आम्हाला भेटलेलं आहे म्हणून. तर अंड्यांच्या कोंबड्या आहे तर 100% अंडे देणारच आहेत, पण एक कोंबडी जी आहे दिवसात अंडं देऊ शकते. 3 कोंबड्या त्यांनी इथे अंड्याच्या घेऊन गेल्या आहेत, म्हणजे त्यांना म्हटलं की रोज 3 कोंबड्या अंडे देतील असं नाही आहे, कारण माझ्या जेवढ्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये खूप सरासरी माझ्या कोंबड्यांचा अंड्यांचा जो आकडा आहे तो 70-75पर्यंतच आहे. जास्त अंडे जे आहेत अजून कोंबड्या देत नाही आहे, इतकाच जो आहे अंड्यांचा रेट आहे. तर तुम्ही घरी गेल्यानंतर नका म्हणू की अंडे दिलेले नाही आहेत वगैरे, कारण जेवढे पोल्ट्री फार्मिंगमधून आपलं जे अंड्यांचं आहे तर तेवढेच तुम्हाला तिथे पण ते अंडे किती देतील हे आपण सांगू शकणार नाही आहे, कारण प्रत्येक कोंबडी किती अंडे देते हे मी इथे बघू शकत नाही आहे. जास्त मोठा फार्म असल्यावरती हे शक्य नसतं की कोणती कोंबडी अंडे देते आपण ते एकदम सांगू शकतो म्हणून. तर अशा पद्धतीने आता यांचं जाण्याची वेळ झालेली आहे आणि यांनी जे आहे कोंबड्या पॅक केलेल्या आहे. तर आतापर्यंत जे आहेत माझा फार्म झाल्यानंतर तुम्हाला सांगते खूप जणांचे फार्म झालेले आहेत आणि ज्यांनी आपल्या फार्मला व्हिजिट केलेली आहे त्यांनी घरी, माझी आणखीन एक नणंद आहे त्यांनी पण मागे आपल्याकडे पिल्लं नेले होते, त्यांचं पण चांगलं फार्म चालू आहे. तर ते आपल्या अकोला तालुक्यातच राहतात, ते जवळ राहतात, खूप लांब नाही आहे. त्यांचं पण फार्म छोटा त्यांनी केलं होतं, त्यांना पण थोडासा मोठा करायचा आहे, पण त्यांचं पण फार्म खूप छान चालू आहे. आता हे दुसरा नणंद आहे तर यांनी ते घरगुती फार्म वगैरे नाही करायचं, पण घरगुती मुलासाठी चालवलेलं आहे. तर अशा गेस्टमध्ये आपल्याकडून भरपूर लोकांनी जे आहेत आपल्याकडनं पिल्लं आणि पोल्ट्री फार्म छोट्या पद्धतीने जे आहेत घरगुती कोंबड्या आपल्याकडून चालू केलेल्या आहेत. आणि म्हणजे असे उदाहरणं खूप आहेत आपल्याकडे देण्यासाठी की कुणी जे आहेत आपल्या पोल्ट्रीमध्ये येऊन फार्म चालू केलेले आहेत आणि पोल्ट्री बघून इन्स्पायर झालेले पण खूप जे आहेत, माझ्या पोल्ट्रीपेक्षा पण खूप मोठ्या पोल्ट्र्या त्यांनी बांधलेल्या आहेत. तर अशा खूप छान असे ज्यांची पोल्ट्री आहेत तर त्यांचे पण मला असं वाटतं की त्यांच्या संदर्भात पण आपण मी इथे व्हिडिओ घेऊन यायलाच पाहिजे, कारण त्यांची जी कामगिरी आहे ती खूप मोठी आहे. अगदी माझी छोटी पोल्ट्री बघून त्यांनी खूप मोठ्या पोल्ट्र्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तर आता नणंदबाई चाललेले आहेत हळदी कुंकू, तर आदिती घेऊन आलेले आहे हळदी कुंकू. तर
हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर तुम्हाला कोंबड्या घ्यायच्या आहेत का? कोंबड्या तर मिळत नाही आहे, पण घ्यायच्या आहेत का तरी मी प्रश्न करते तुम्हाला. तर घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पिल्ला पाहिजे असेल तरी कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा पद्धतीने मी माझा आता व्हिडिओ ते संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.